बँकेतून पैसे काढून आपल्या कारमध्ये ठेवत मित्रांसोबत चहा पिणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले असून 2 चहाची किंमत या शिक्षकाला 9 लाख रुपये पडली असल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माळी बस स्थानकावर शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली। देऊळगाव माळी येथील बसस्थानक परिसरात गाडी उभी करून मित्रासह चहा पिण्यासाठी जाणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे। लक्ष ठेवून असलेल्या चोरट्यांनी गाडीच्या काचा फोडून तब्बल 9 लाखांची रोकड पळवल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली। संतोष मदनलाल लद्दड असे शिक्षकाचे नाव असून त्यांनी मेहकर येथील स्टेट बँक शाखेतून 9 लाख रुपयांची रोकड काढली होती। त्यानंतर दोघा अज्ञातांनी दुचाकीने पाठलाग सुरू केला होता असे संतोष लद्दड यांनी सांगितले। दरम्यानच देऊळगाव माळी येथे मित्रांसोबत हॉटेलवर चहा पिण्यासाठी गेले असता त्यांनी गाडीत ठेवलेली रोकड अज्ञातांनी पळवली। संपूर्ण प्रकार उघडकीस येताच संतोष यांना धक्का बसला। त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यामध्ये मोटरसायकलवर चोरटे पसार झाल्याचे दिसत आहेत। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील मेहकर पोलीस स्टेशनचे राजेश शिंगोटे करत आहेत।